2006च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपींना मोठा दिलासा। मुंबई हायकोर्टाकडून आरोपींवर दोषारोप निश्चित करणारा आदेश रद्द। 2006च्या साखळी बॉम्बस्फोटात 37 जणांचा मृत्यू झाला होता। विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मातोश्रीवर लॉबिंग। सुषमा अंधारे यांनी रश्मी ठाकरेंकडे गळ घातल्याची माहिती। वैभव नाईक दानवे यांनी राऊतांमार्फत मोर्चे बांधणी केल्याची चर्चा। विधान परिषदेसाठी भाजपची खलबत। आज भाजप कोर कमिटीची बैठकीत विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चेची शक्यता। पंतप्रधानांचा दहशतवादी असा उल्लेख करणाऱ्या खरगेंची आयोगाकडे तक्रार। भाजप शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाची भेट। पंतप्रधान पक्षाचा नाही देशाचा असतो, रिजिजूंचं म्हणणं। परतवाड्यामधल्या आरोपी अयान अहमदची पोलिसांनी काढली धिंड। परतवाड्यामधल्या तरुणींच्या लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणी कारवाई। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदूक खराची प्रकृती बिघडली। तातडीनं कार्डियक रुग्णवाहिका मागून तपासणी। सूत्रांची माहिती, डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास, काही काळ ऑक्सिजन देखील लावला। कल्पना खराच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणीची शक्यता। शिर्डी कोर्टात सुनावणीची शक्यता। नागपूरच्या एनजीओ मधल्या धर्मांतर प्रकरणी रियाज काझीवर गंभीर आरोप। विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रुग्णांना मदत देण्याचे ढोंग केल्याचे दावे। पोलीस तपासात अमेरिकेतून विदेशी निधी मिळाल्याची माहिती समोर। टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरण, 6 संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 2 मे रोजी सुनावणी। सरकारी तथा निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस। नर्सेसच्या संपामुळे आजही रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता। आजपासून एनए झालं सोपं। इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणालीचे महसूल मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। अकृषिक रूपांतरण अधिमूल्य ऑनलाईन भरण्याची सुविधा। दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न करतो म्हणून चुलत्याचा आईवर जीवघेणा हल्ला। कल्याण पश्चिमेतल्या वाडेकर परिसरात धक्कादायक प्रकार। 4 चाकी गाडीची देखील तोडफोड। मुंबई पुणे एक्सप्रेस वे 23 आणि 24 एप्रिलला 6 तास बंद असणार। डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी निर्णय। वाहन चालकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन। ब्रेक फेल झाल्यानं पीएमपीएल बस थेट दुकानात घुसली। पुण्याच्या अप्पा बळवंत चौकातली घटना। अपघाताची घटना सीसीटीव्ही चित्रित। रितेश जिनिलिया आता एसटीचे सदिच्छा दूत। रितेश जिनिलिया एसटीची जाहिरात करणार। लाल परीला मिळणार ग्लॅमर। पहलगामच्या भ्याड हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण। पहलगाममध्ये पर्यटकांच्या स्मरणार्थ स्मारक। दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्वत्र चोख सुरक्षा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण। मोदींनी ट्विट करत वाहिली श्रद्धांजली। दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे जीव गेल्यानं व्यक्त केलं दुःख। केदारनाथचे दरवाजे आज उघडले। शेकडो भाविकांना दर्शन घेता येणार। धमक्यांच्या छायेत चर्चा नाही। इराणचा आक्रमक पवित्रा, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शेवटचा इशारा। अमेरिका इराण युद्धविराम वाढला। इराणला प्रस्ताव देण्याची पुन्हा संधी। पाकिस्तानच्या विनंतीनुसार युद्धविराम वाढवला। ट्रम्प यांचा दुसरा। युद्धामुळे 50 कोटी बॅरलहून अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत। जागतिक अर्थव्यवस्थेला 4,15,000 कोटींचा महसुली फटका। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100च्या आसपास। जपान इतर देशांना आता घातक शस्त्र विकणार। जपाननं 50 वर्षांनंतर धोरणात बदल केला। ऑस्ट्रेलियासोबत $7 अब्ज करार। आज पंत समोर रियांच्या सेनेचं आव्हान। लखनौत युवा वैभव सूर्यवंशीच्या खेळाकडे नजरा।